बलदियाती इंतखाबात में ओबीसी रिजर्वेशन का रास्ता साफ हो गया है, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने बांटिया कमीशन की रिपोर्ट को आज कबूल कर लिया है और इसके मुताबिक रियासत में इंतखाबात कराने की हिदायत दी है। सुप्रीम कोर्ट ने बाकी मानदा बलदियाती इंतखाबात 2 हफ्तों में कराने का हुक्म दे दिया। इसलिए बांटिया कमीशन की रिपोर्ट के मुताबिक रियासत में ओबीसी रिजर्वेशन के साथ इंतखाबात का रास्ता साफ हो गया है। सुप्रीम कोर्ट ने 17 अजला में 92 म्युनिसिपल काउंसिलों और 4 नगर पंचायतों में ओबीसी रिजर्वेशन की मंजूरी दी है, जो गुज़िश्ता हफ्ते मुअत्तल कर दी गई थी। शेवटी एप्रिल 2021 मध्ये राज्य मागासवर्ग आयोग गठीत करण्यात आला, पण त्या आयोगाने मागणी केल्याप्रमाणे पैसेही देण्यात आले नाहीत आणि त्यांना कुठला स्टाफही देण्यात आला नाही। आणि जून मध्ये काही सदस्यांची त्याच्यावर नियुक्ती झाली। त्यानंतर साधारण 27 ऑगस्टला ऑल पार्टी मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली। या बैठकीमध्ये मी स्वतः पुन्हा एकदा हे सांगितलं की जोपर्यंत आपण इम्पेरिकल डेटा जमा करणार नाही तोपर्यंत हे आरक्षण आपल्याला मिळू शकत नाही। सप्टेंबर 2021 ला पुन्हा बैठक झाली। मी त्याही बैठकीत हे सांगितलं की आपल्याला इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजे, जनगणनेच्या डेटाची आवश्यकता नाही। आणि मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची आपण चर्चा केली पाहिजे। आम्ही तिघांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ती अनुकूलता दाखवली आणि त्यांनी सांगितलं की इम्पेरिकल डेटा आम्ही जमा करू शकतो, त्या संदर्भात आम्हाला योग्य ती इस वक्त